ओम नमो जय श्री जगदंबे नमन तुझा आंबे करुण प्रारंभे दफावर थाप तुंतुण्याता दफावर थाप तुंतुण्याता शौर्य हा महाराष्ट्राचा प्राण शिवप्रभूच गात गुणगान हरी एक एक किल्ला स्वराज्यामध्ये यायला लागलेला आहे. राजांचं वय वाढायला लागलं. राजांनी रायरेश्वरावरती जाऊन त्या लिंगाला रक्ताचा अभिषेक करून माझ्या राजांनी शपथ घेतली. रायरेश्वर ठाईचा पुणे नाही आता लहान मुलांसाठी. पोरांना याला तिबडी म्हणतात आणि या भागाकडे खंजिरी म्हणतात. बरोबर आहे का मग? बरोबर आहे का? तर हे कसं वाजतं बघा. या वाद्याची लखप कशी आहे ह्या लहान लहान मुलांना समजलं पाहिजे बघा. आवडलं तर सर्वांनी टाळी वाजवा. शहाजीचा बच्चा महेश्वर राजश्रींची इच्छा हजरा हाजी आणि असं स्वराज्य वाढायला लागलं. आणि हीच बातमी विजापूरच्या दरबारात कळाली. येऊनानं त्या सैनिकांना सांगावा शहाला शिवाजीनं तोही किल्ला घेतला. अतिल शहाणे म्हणावा अरे लहान मुलाच्या खेळाकडे मोठ्याने कशाला बघायचं दुर्लक्ष करावं. परत दुसरा किल्ला स्वराज्यामध्ये यावा असं करत करत राजांचं स्वराज्य वाढायला लागलं. अखेरीस मध्यभागी विडा ठेवला आणि गर्जना केली अरे कोण लाएगा शिवाजी को जिंदा या मुर्दा. है कोई बंदा. दरबार शांत झालेला आहे. कारण की दादा माहित होतं शिवाजीला धरायला जायचं म्हणजे वरचं तिकीट काढायचं परत यायची भानगड नाही. आदिलशहाने दरबारकरांचा झाडून अपमान केला. मेरे दरबार में एक ही बंदा नहीं हो सकता जो शिवाजी को लेकर मेरे सामने पेश कर दे. हे अपमानाचे बोले काच्या हृदयाला झोंबले आणि तो ताड 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 मध्यभागी चालत आला आणि गर्जना केली अरे मैं लाऊंगा शिवाजी को जिंदा या मुर्दा. मैं लाऊंगा ओढतो. तै काय त्याचं नाव सरदार अफजल खान. तो ह्या बाबतीचा होता. तांब्या धरला तर काढूला एखादी पहार धरली तर त्याचं गोल असं कड असं बलाढ्य ताकदीचा खान निघाला 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 आणि इतक्यात
आवडती म्हणजे ना आवडती बायको त्याच्या समोर आली आणि म्हणते की प्राणनाथ धनी तुम्ही शिवाजीला धरायला जाऊ नका, यामध्ये मला धोका दिसायला लागलेला आहे. तर ताई जाता जाता सांगतो दादा, त्या अफजल खानाला बायका तरी किती होत्या? तर अफजल खानाला एकूण लग्नाच्या बायका 64. त्यातली साध्वी होती, पतिव्रता होती. ती म्हणते प्राणनाथ धनी तुम्ही शिवाजीला धरायला जाऊ नका, यामध्ये मला धोका दिसायला लागलेला आहे. खानाला अपमान वाटला की माझ्या बायकोने येऊन मला सांगावं. त्या बायकोच्या गळ्याला धरलं आणि नुसता दादा बोट पिळली. खानाच्या बायकोला कळलं सुद्धा नाही माझा जीव कवा निघून गेलाय. पण जाताना मागची चिंता नको म्हणून उरलेल्या ताई 63 बायका विहिरीत बुडवून बुडवून मारल्या. नुसता मुंडक्याला धरायचं, विहिरीत बुडवायचं आणि बाहेर काढायचं. हे माझ्या मी अंगच सांगत नाही. तुम्हाला जर का बघायचं असेल तर विजापूरला जाऊ शकता आणि विजापुरामध्ये खून बावडी नावाची विहीर आहे आणि त्या विहिरीच्या भोवतीनं 64 बायकांची थडगी तुम्हाला आजही बघायला मिळते. यालाही न जुमानता खान निघाला 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 आणि खान काजीकडे गेला. मला माझ्या निघण्याची वेळ सांगा. काजीने म्हणावं, बेटा अफजल, तुझ्या नशिबाचा पत्ता माझ्या पंचांगामध्ये नाही. हा तिसरा अपमान. यालाही न जुमानता खान निघाला 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 आणि तो कसा निघाला? अफजल होऊन घेऊन सैन्या वीर मदत करण्या शिवाजीला धरण्या. पूर्ण गुरुजीला प्रिय काळजी न धरण्या शिवाजीला बरोबर सांगा वेळ कशी काय? आलो धरावया पाय काजी म्हणे दादा हाय हाय हाय. आणि अफजल खानाच्या वादासाठी जाण्यात माझ्या छत्रपती शिवाजी राजांची तयारी चालू झाली. माझ्या राजाने पोशाख केला. तो कसा? माझ्या राजाने पोशाख केला. अफजल खानाच्या वधासाठी जाण्यास एका गुप्त हत्याराची गरज होती. खानाचा काटा काढावा तरी कसा? तलवारने एखादी ढाल नाही, एखादा पट्टा न्यावा तरीही नाही. माझ्या राजाने शिवनीतीचा वापर केला आणि वाघनक्या हाताला घातल्या. आणि तो वाघनक्या देणारा तरी कोण होता दादा? तर त्या सैनिकाचं नाव जलाल रुस्तम. त्या माझ्या बांधवानं माझ्या राजांना वाघनक्या दिल्या आणि राजे निघाले निघाले आणि पोशाख केला. तो कसा? चिलकत चढगा अंगाला गा चिलकत चढगा अंगाला. समशेर लावले कंबऱ्याला, वाघनक्या घाटल्या बोटाला, असं कधी चोल पडूला, लावून लाल पाटीला, झुलटोप घाटला डोक्याला, तंगीला घातले पायाला. घेऊन जीवा मान्याला, घेऊन जीवा मान्याला. असं फटं मटक आणि अखेरीस राजांची आणि खानाची भेटीची जागा ठरली.
आणि खानाची आणि राजाची भेट झाली ती कशी म्हणाल हे शिवराय जवळ जाव अखिल शिवाजी खेल में आगही गया खानाला आनंद झाला पण राजे पण माझे कच्च्या गुरुचे चेले नव्हते आणि ती भेट झाली शिवराय जवळ जाऊन धरुणी आमान बाबू लागला जोर जोराना तो पडा बजून खान कमरेची कटर काढून शोभानं पूर्ण जाणून वागलं त्या धैर्य रोखून बाळाला पकळ फाडून म्हणून खानानं सोडला प्राण शिवाने दगा दिला खान पळायला लागलेला आहे वारावरती वार चालू आहे चालू वारावर वार खानात छाटून सुर घेऊन चालला वीर घडला सय्यद बंडा धावला सत्वर मी धरुणी काढणार सय्यद बंडा नावाचा सैनिक राजांना वार करायला जातो इतक्यात होता शिवा म्हणून या शिवाचा होता शिवा म्हणून या शिवाचा पृथ्वीराज माळीशा बापूराव युवराजी येणार स्वातंत्र्याच्या ज्याला ज्याला पोवाडा आवडला त्याने हात वर करून टाळ्या वाजवा असा माझा छत्रपती शिवाजी राजा होता आणि अफजल खानाचा वध हा राजाने ताकदीने तरी केला ज्या वेळेला अफजल खानाच्या पोटामध्ये वाघनख्या माझ्या छत्रपती शिवाजी राजांनी घातल्या होत्या नुसता वाघनख्याने हा बलाढ्य ताकदीचा खान मरणार नाही म्हणून माझ्या राजाची शिवनीती अशी आहे त्याला मराठीमध्ये शिवनियोजन असं म्हणतात शिवनियोजन असं होतं की लंडन अमेरिका या बाहेरच्या देशामध्ये पुस्तक आहे या लहान लहान मुलांना शिकण्यासाठी द मॅनेजमेंट ऑफ द गुरु छत्रपती शिवाजी नियोजन कसं असावं तर माझ्या राजाने अगोदरच त्या वाघनख्याला विष लावून ठेवलेलं होतं ते विष जर का एकदा आतड्याला लागलं तर हा खान माझ्या तावडीतनं सुटणार नाही याला म्हणतात छत्रपती शिवाजी मला सांगा शिवाजी या अक्षराचं उलट करा काय होतं बोला ना जरा काय होतं पुरुष मंडळी काय होतं
नाही नाही आवाजच येत नाही काय होतं तर शिवाजी कुणाला म्हणायचं अरे जो जीवाशी रडला त्या वीराचं नाव शिवाजी त्यांनी जगावं कसं शिकवलं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्यांनी मरावं कसं शिकवलं शिकवू द्या ना धर्मवीर संभाजी महाराज असा हा माझा राजा होता म्हणून शाहीर गातात त्या राजासाठी राष्ट्रपुरुष हे शिवप्रभू राजे राष्ट्रपुरुष हे शिवप्रभू राजे पोवाडे त्यांचे मी गाईना माझ्या राजाची शिवगीतांजली गाईना माझ्या राजाची शिवगीतांजली गाईना हा कार्यक्रम तुमचा आणि माझा आहे त्यामुळे सगळ्यांनी दोन्ही हात वर करून ठेक्यात टाळी वाजवा बारीक आता तुमच्या टाळीवरती मी गाणं म्हणणार आहे माझ्या राजाची शिवगीतांजली गाईना माझ्या राजाची